राज्याच्या शिक्षण विभागाचा अजब आणि असंवेदनशील प्रकार ऐन उन्हाळ्यात 4थी आणि 7वीच्या शिष्यवृत्ती परीक्षा, विद्यार्थ्यांना नाहक मनस्ताप। राज्याच्या शिक्षण विभागाचा अजब, असंवेदनशील आणि भोंगळ कारभार पुन्हा एकदा समोर आला आहे। राज्याच्या शिक्षण विभागाच्या महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून ऐन उन्हाळ्यात 4थी आणि 7वीच्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परीक्षा घेण्यात येत आहे। राज्यात उन्हाचा पारा ऐन 44 अंशापर्यंत वाढलेला असताना 24 एप्रिलला 4थी आणि 7वीच्या विद्यार्थ्यांसाठी प्राथमिक आणि उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा घेण्यात आली आहे। येत्या रविवार दिनांक 24 एप्रिलला ही परीक्षा होते आहे। सकाळी 10 वाजता परीक्षा केंद्रावर उपस्थित राहण्याची परीक्षा परिषदेने सूचना जारी केली आहे। मात्र एकीकडे उन्हाने नवा उच्चांक गाठला असताना महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने घेतलेल्या या अजब निर्णयाने विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागला आहे। दरम्यान या परीक्षा 24 एप्रिलला सकाळी 11 ते 12:30 पर्यंत भाषा आणि गणित विषयाचा पहिला पेपर असेल, तर भर दुपारी उन्हात 2 ते 3:30 या वेळेत इंग्रजी आणि बुद्धिमत्ता चाचणी या विषयांचा पेपर असणार आहे। या दोन्ही पेपर प्रत्येकी 75 गुणांचे असून अनेक ठिकाणी परीक्षा केंद्रावर हे शहरापासून 5 ते 10 किलोमीटर अंतरावर आहेत। ऐन उन्हाळ्यात 4थी आणि 7वीच्या विद्यार्थ्यांना पाल्यांना परीक्षा केंद्रावर घेऊन जाताना पालकांना उन्हापासून संरक्षणाची विशेष काळजी घ्यावी लागणार आहे। परिणामी पालकांची आणि विद्यार्थ्यांची यात चांगली दमछाक होण्याची शक्यता निर्माण झाली आहे। राज्यातील अनेक जिल्ह्यात उन्हामुळे ठरवलेल्या वेळेआधी शाळांना सुट्ट्या देण्यात आलेल्या आहेत। ब्युरो रिपोर्ट, SPN मराठी, मुंबई।